आपण पाहत आहात मराठवाडा लाईव्ह न्यूज आवाज जनतेचा। कंधार प्रतिनिधी ज्ञानेश्वर कांगणे, खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते कंधार येथे भाजप कार्यालयाचे उद्घाटन। उपस्थित डॉक्टर सुनील धोंडगे, एडव्होकेट विजय धोंडगे, एकनाथ दादा पवार, भाजप पद अधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित। पाहुयात कार्यक्रमातील क्षणचित्र। सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते, युवक मंडळी, पत्रकार बांधव, माझ्यावर गेली 15 वर्ष झालं प्रेम करणारे सर्व कंधार तालुक्यातील सहकारी मित्र हो, मी गेली 15 वर्ष झालं तुमच्या सोबत या मतदारसंघामध्ये गोरगरीब जनतेचे काम करण्यासाठी सातत्याने रस्त्यावर होतो। गेली 10 वर्ष तुमच्या सहकार्याने जिल्हा परिषदच्या माध्यमातून सर्व जनतेच्या कल्याणकारी योजना ग्रामीण भागात आणण्याचं काम तुमच्या सर्वांच्या साक्षीने केलं। आज या ठिकाणी जनसंपर्क कार्यालय काढण्याचा उद्देश आपले जिल्हाध्यक्ष साहेबांनी बोलून दाखवले। आपलं हे कार्यालय जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठीचं कार्यालय आहे। अध्यक्ष महोदय, मी कुठलंही काम चांगलंय असं काम झालं नाही असं या मतदारसंघामध्ये नाही। इथून पुढे कार्यालय खोलण्याचा उद्देश म्हणजे जे आमच्या ग्रामीण भागातले लोक या ठिकाणी येतात, तहसील असेल, पंचायत समिती असेल, सरपंच असतील, चेअरमन असतील, सर्वसामान्य कार्यकर्ते असतील, मतदार असेल, अनेक प्रश्न घेऊन या ठिकाणी येतात। आल्यानंतर या कार्यालयाच्या माध्यमातून आपलं सरकार या ठिकाणी आहे। राज्यात सरकार आहे, केंद्रामध्ये सरकार आहे। सरकार असल्यामुळे कुठलेही प्रश्न सोडवण्यासाठी अडचण जाणार नाहीत आणि आदरणीय जवान साहेबांच्या पाठीवर आपल्या थाप आहे। जवान साहेबांचा आपल्याला गंभीर आशीर्वाद आहे कंधार तालुक्याला। विशेषतः माझ्यावर यावेळेस जवान साहेबांचा खूप आशीर्वाद राहणार आहे। तो आपल्याला या प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याकडून प्रयत्न व्हावे अशी अपेक्षा करतो। साहेब, गेल्या जवळपास 10 वर्षापासून दोन नावाचा लोहा तालुक्यातील जो प्रकल्प आहे तो 2014 मध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळाली, पण 10 वर्षामध्ये या दोन्ही दाजी भाऊजीने 1 रुपया या प्रकल्पाला आला नाही। त्यामुळे जवळपास 50 गावाचा पाण्याचा प्रश्न, शेतीच्या पाण्याचा प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहे। मी आपल्याला विनंती करतो की आपण या प्रश्नाच्या बाबतीत प्रश्न सोडवण्यासाठी आणि निधी उपलब्ध करण्यासाठी आपण प्रयत्न करावा। यानंतर काल परवाच गेल्या महिन्यामध्ये या ठिकाणी अंतेश्वर बंधाऱ्यातून या ठिकाणी अहमदपूर तालुक्याला लिफ्टद्वारे पाणी देण्याची घोषणा या ठिकाणी सन्माननीय मंत्र्यांनी या ठिकाणी केलेली आहे। खरं तर लोहा तालुक्यावर गेल्या अनेक वर्षापासून पाण्याच्या बाबतीत अन्याय होतो आहे। शेजारी पाणी असून अनेक गावांना आज शेतीसाठी पाणी नाही। मी आपल्याला विनंती करतो, सदरील जी काही लिफ्ट आहे ती फक्त लोहा तालुक्यासाठी करण्याच्या संदर्भात आपण माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हा शेतकऱ्यासाठी जो काही जीवाचा भावाचा प्रश्न आहे तो आपण प्रश्न या ठिकाणी सोडवावा आणि लोहा तालुक्याला पाणी कसे मिळेल यासाठी प्रयत्न करावे ही विनंती करतो। थांबतो। भाजपाच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्ह्याचे भाजपाचे आपले अध्यक्ष सतुरावजी हंबर्डे, ज्यांच्या पुढाकाराने ऑफिस स्थापित झालेलं आहे, डॉक्टर सुनील धोंडगे, ऍडव्होकेट विजयकुमार धोंडगे, चित्राताई, चंद्रसेन पाटील, नवरावजी पाटील, या ठिकाणी उपस्थित असलेले बालाजी पंडागडे, सर्व आमचे एकनाथजी पवार, शरद पवार आणि सर्व सहकारी आणि उपस्थित मित्रांनो, वेळेअभावी मी अधिक काही या ठिकाणी बोलणार नाही, कारण की मुंबईचा कार्यक्रम असल्यामुळे थोडी जायची घाई आहे। परंतु मला मुद्दाम सांगितलं पाहिजे की आज धोंडगे जे ऑफिस उघडलंय त्याचं उद्घाटन झालं असं मी घोषित करतो आणि दोघांनाही आणि भाजपाच्या माझ्या सर्व सहकारी मित्रांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांना आभारी मानतो की जनतेची गैरसोय दूर करण्याच्या दृष्टिकोनातून लोकांशी अधिकाधिक संपर्क व्हावा आणि या संपर्काच्या माध्यमातून आपल्या भागातल्या विकासाची कामं असतील, रोजचे जे लोकांचे तहसील, नगरपालिका, संबंधित
प्रश्न असतील किंवा नांदेड शहरातली किंवा नांदेडमध्ये कलेक्टरच्या स्तरावर काही विषय असतील, त्या सगळ्याचा एकच पॉइंट जो असेल समन्वयाचा, तो म्हणजे कार्यालय राहणार आहे. त्यामुळे कंधारच्या लोकांसाठी चांगली सोय या निमित्ताने उपलब्ध झालेली आहे. चांगलं काम या ठिकाणी करण्याच्या हेतूने त्या कार्यालयाची या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली आहे. मित्रांनो, अनेक प्रश्न अनेक दिवसापासून या ठिकाणचे प्रलंबित आहेत. मला फार खोलवर जायचं नाही किंवा राजकारण टीकाही कोणावर करायची नाही, परंतु मला एवढंच सांगायचं आहे की या देशामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपलं सरकार केंद्रामध्ये आलेलं आहे. राज्यामध्ये महायुती सरकारमध्ये सर्वात जास्त संख्या कोणाची असेल ती भाजपाची संख्या सर्वात जास्त आहे, हे सुद्धा आपल्याला माहिती. आणि त्यामुळे केंद्रातलं सरकार आपलं नेतृत्व आहे, राज्यामध्ये आपलं नेतृत्व आहे. जिल्ह्यातले 9च्या 9 आमदार हे महायुतीचे आणि भाजपचे 5 आमदार त्या 9 मध्ये आलेले आहेत. लक्षात घेता आगामी काळामध्ये आपल्याला भरपूर काम करून ही जी स्थिती जी निर्माण झाली आहे, सातत्याने पुढच्या काळात सुद्धा भाजपाला अधिक ताकद मिळावी, कार्यकर्त्याच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सुटावेत आणि कार्यकर्त्यांनाही बळ मिळावं, अशा पद्धतीचा एकंदरीत आपण सर्वांनी निर्धार जर केला तर मला खात्री आहे की आपल्याला आगामी काळामध्ये कंधार शहराचा, कंधार विधानसभा मतदारसंघ, लोकसभा मतदारसंघ लातूर आणि आपला लोहा विधानसभा कंधार लोहा विधानसभा मतदारसंघ, दोन्ही मिळून या सगळ्या भागातल्या विकासाच्या कामाला भरपूर चालना आपल्याला देता येईल. जे प्रश्न जिल्हा स्तरावर सुटत नसतील ते प्रश्न आपण मुख्यमंत्र्यांच्याकडे जाऊन नक्की 100% सोडून येऊन मग चिंता करायची. आपण पाहताय पाण्याचा प्रश्न आपला जुनाच आहे, नवीन काही नाहीये. आणि हा प्रश्न प्रलंबित पडल्यापासून कंधारची बाजू मांडल्या जात नाही. किंवा आम्हाला माहित नाही काही कारण आहेत, परंतु तिथे लातूरवाले अहमदपूरला पाणी घेऊन जातात. आपल्या परिसरामध्ये पाणी असताना सुद्धा आपल्याकडे मिळत नाही, असा विचित्र काही प्रसंग आपल्या या भागामध्ये निर्माण झालेला आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय आपल्याकडे 2 प्रकल्पाचं जे काम बंद पडलंय त्याने निधीची आवश्यकता आहे. आम्ही 1-2 दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत. राज्याचा अर्थसंकल्पीय बजेट सुद्धा आताच होऊ घातलेला आहे. जिल्हा अध्यक्ष आहेत, एकनाथराव पवारांचे आहेत, सर्वांना घेऊन मुंबईला या प्रमुख लोकांना घेऊन की जे प्रश्न विकासाचे आहेत त्या विकासाच्या कामामध्ये कुठला गट विषय असं कारणच नाही किंवा पक्षाचा विषय असं कारण नाही. हे प्रश्न मार्गी लागले पाहिजे. आपल्या जिल्ह्यात फक्त हाच नाही, अन्य प्रकल्पाला सुद्धा चांगल्यापैकी निधी मिळाला, वर्षभर कामं होत राहतील. प्रकल्पाच्या माध्यमातून या भागातलं जे क्षेत्र आहे त्याला पाणी मिळणं अपेक्षित आहे, त्याचंही काम या ठिकाणी मार्गी लागेल अशा प्रकारच्या अपेक्षा बाळगायला. त्याचबरोबर अंतेश्वर बंधारा ते लोहा येथून अहमदपूर हा मगाशी उल्लेख केला, यालाही लोहा तालुक्याच्या हक्काचे पाणी लोह्याला मिळालं पाहिजे अशा प्रकारची मागणी या ठिकाणी धोंडगे मंजुरी केलेली आहे. त्यामुळे हे दोन्ही विषय आणि दुसरी एक मागणी माझ्याकडे आलेली आहे बासोटी आणि सगळ्या भागातल्या लोकांची, भारूडच्या कंधार गडगा राष्ट्रीय महामार्ग मंजूर करणे. बाकीचे विषय पण आधी काही बोलणार नाही, सगळे 3-4 विषय महत्वाचे आहेत. मला लोकांना विनंती करायची, ज्यावेळेस तुम्ही कंधारमध्ये याल तुम्हाला नांदेडपर्यंत अध्यक्षांना भेटायला यायची गरज नाही. तुम्ही इथे संपर्काला जाऊ शकता, आपले अर्ज त्या ठिकाणी देऊ शकता, आपले विषय त्या ठिकाणी मांडू शकता. एखादा मला अर्ज द्यायचा असेल थेट ऑनलाईन सुद्धा अर्ज पाठवू शकतो. आता तिकडे यावं असं गरजेचं नाही. 5-15 सुद्धा खर्च करा, गाडीला फिरायला द्या, एवढं करायची गरज नाही. ते जरी तुमच्या ऑफिसच्या माणसाला दिलं तर सरळ तो अर्ज मला सुद्धा मिळू शकतो. अशा प्रकारची सोय आता तंत्रज्ञानामुळे उपलब्ध झाली. त्यामुळे कंधार एक क्रांतिकारी गाव आहे. या भागातल्या लोकांनी अनेक आंदोलनं केली, अनेक राजकारणाने चढ-उतार पाहिले, अनेक ताकदीने आपण या भागामध्ये आपल्या सगळ्या कामाकरता झगडलेला आहात, प्रयत्नशील राहिलेला आहात. अशा पद्धतीचं या ठिकाणची लोकांची मानसिकता ही राहिलेली आहे. एकेकाळचा हा सगळा भाग आपले आदरणीय नेते केशवराव धोंडगे साहेबांचा असणारा क्षेत्र आहे. आम्ही तोही काळ पाहिलेला आहे.
धोंडगे साहेब जरी शेका पक्षामध्ये होते आणि त्याचं पूर्वी जरी शेका पक्षात काहीतरी असेल ना, तर धोंडगे साहेबांचा आज भाजपमध्ये आम्ही जरी असलो तरी त्यांचा आदर यासाठी करतो, एकेकाळी विरोधी पक्षाचे मातब्बर नेते म्हणून केशवराव धोंडगे साहेबांना तो ओळखत होती, कंधारची ओळख होती. ते दिवस आता संपलेले आहेत आणि त्यामुळे